अकोट शहरात कोरोना संसर्ग बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून अकोट शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। सुरुवातीला कोरोना संसर्ग कमी असताना लॉकडाऊनची अकोटकरांनी अंमलबजावणी केली। 2 महिन्यापर्यंत कोरोनाचा अकोट शहरासह तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता, परंतु मागील एका महिन्यात अकोटकरांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे आता खरी लॉकडाऊनवर अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली असताना कोरोनाला कोणी गांभीर्याने घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे। अकोट नगर परिषद द्वारा कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याकरिता अकोट पोपटखेड रोडवरील ITI येथे क्वारंटाईन सेंटर बनवले आहे। या क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणाची व्यवस्था अकोट प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे, परंतु क्वारंटाईन सेंटरमधील नागरिक जेवणाचे डब्बे फेकून देत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे क्वारंटाईन सेंटर परिसरात सगळीकडे अस्वच्छता पसरली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यावरून क्वारंटाईन असलेले नागरिक प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे। तर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचे नातेवाईक, कर्मचारी, अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव आणून बाहेरून जेवणाचे डब्बे मागवत असल्याचे बोलल्या जात आहे। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।